नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक नासी फडके लिखित कादंबरी इशारा, प्रकरण दुसरे. बिंबा अशी उंच आवाजात हाक मारून केशवबुवाने हातातील चांदीच्या मुठीचा जाड सोटा मागच्या चौकात पाऊल टाकता टाकता पायरीवर वाजविला. त्यांची ती ललकारीसारखी हाक वाड्यातील पुढच्या मागच्या दोन्ही चौकातील बिराडकरूंच्या परिचयाची झाली होती. ती कानी पडली की लोक आपापसात म्हणत, बुवा कीर्तन आटोपून आले वाटतं. रात्रीचं एखादं कीर्तन संपवून केशवबुवा घरी येत तेव्हा पहाट झालेली असे. अशावेळी ते आपल्या लेकीला हाक मारित नसत, पण दगडी पायऱ्यावर किंवा अंगणात बसवलेल्या वाकड्या तिकड्या दगडी गोट्यांवर त्यांचा सोटा वाजेच आणि लोक ओळखीत की कथा आटोपून बुवा परत आले. शनिवार पेठेतला लेलेवाडा म्हणून तो वाडा प्रसिद्ध होता. त्या वाड्यातला पुढचा आणि मागचा असे दोन चौक होते. या दोन चौकात केवळ दिशेचंच अंतर नव्हतं. पुढच्या चौकातील 3 बिराड बड्या नोकरीवाल्या श्रीमंतांची होती. मागच्या चौकात गरिबांनी आपले संसार थाटले होते. अर्थात मालकांची गडी माणसं पुढचा चौक तेवढा स्वच्छ ठेवीत. मागचा चौक कसला? परसूसारखं मोठं अंगणच. झाडण्या लोटण्याची जबाबदारी बिराडकरूंचीच समजली जाई. मागच्या चौकातले लोक थोडं भाडं देणारे. तेव्हा त्यांच्यासाठी तिन्ही बाजूंकडील पाख्यात कौलारू खोल्यांच्या लहान लहान जागा काढून दिलेल्या होत्या. त्यांची डागडुजी कधीच केली जात नसे. पुढच्या चौकात फक्त 3च बिराडं होती. मागच्यात 15 होती. पुढच्या बिराडात विजेचे दिवे होते. मागच्यात रॉकेलची डबडी पेटत असत. परंतु निराळ्या दृष्टीनं पाहिलं तर पुढच्या चौकात नव्हती अशी शोभा मागच्या अंगणात होती. एका कोपऱ्यात मोठी विहीर होती. तिच्या लगत चिंचेची 2 मोठी जुनी झाडं होती. मध्यभागी उंबराचं झाड होतं. त्याखाली लहानसं दत्ताचं देऊळ होतं. त्याला लागूनच खूप मोठा उंच वाढलेला बकुळीचा वृक्ष होता. तो बहरला की पांढऱ्या नाजूक बारीक बारीक फुलांचा गालीच्या जमिनीवर अंथरला जाई आणि जिकडे तिकडे मृदू सुगंधाचा दरवळ सुटे. बकुळीची फळं पिकली की ती खाण्यासाठी पोपटांचे थवे गोळा होत आणि त्यांच्या कंठातून निघणाऱ्या विचित्र आवाजाने वातावरण भरून जाई. लेलेवाड्यातल्या लहान मुलांना पुढच्या स्वच्छ चौकापेक्षा एखाद्या वाडीसारखं दिसणारं मागचं अंगणच अधिकच आवडत असे. तिथे किती केर केला तरी कोणाची मनाई नसे. विहिरीतलं कासव पाहण्याची गंमत असे. कधी कधी अंधाऱ्या रात्री कोपऱ्यातल्या चिंचेच्या झाडाखाली काजव्यांचे थवेच्या थवे दृष्टीस पडत असत आणि ते पकडून रिकाम्या काड्या पेट्यात भरण्याचा उद्योग करता येत असे. उंबराच्या झाडावर चढण्याची सक्त मनाई असे, परंतु त्याची पिकलेली लाल फळं खाली पडत ती खाता येत असत. बकुळीची फळं खाऊन शिवाय त्यातल्या चपट्या बिया खेळण्यासाठी जमवता येत असत. क्रिकेट खेळायची सुद्धा पुढच्या चौकात सोय नव्हती, पण मागच्या चौकात होती. विहिरीत चेंडू जाऊ नये याची काळजी घ्यावी लागे एवढंच, पण त्यासाठी जो विहिरीत टोला मारील तो बाद समजला जाई. असा एक स्वतंत्र नियम करणं सोपं होतं. असा नियम असूनही अधूनमधून चेंडू विहिरीत जाईच, पण तसा तो गेला की आऊट आऊट असं ओरडून टाळ्या वाजवून नाचता येत असे. आणि शिवाय बादली विहिरीत सोडून चेंडू काढण्याची मौज होती ती वेगळीच. सारांश, लेलेवाड्यातल्या बालगोपालांना मागचं अंगणच अधिक प्रिय होतं. पुढच्या चौकातल्या श्रीमंतांची लहान मुलंही खेळण्यासाठी मागच्या अंगणाकडे धाव घेत. हा श्रीमंतांचा तो गरिबाचा असले भेद मनात न आणता ती समवयस्क मुलं एकत्र खेळत असत, बागडत असत, रुसत फुगत असत आणि कितीदाही भांडली तरी पुन्हा एकत्र येत असत. ते अंगण म्हणजे त्यांचं गोकुळ होतं. बिंबा त्यांना सर्वांना विशेष प्रिय होती. बिंबाच्या वडिलांना ती मुलं बुवा न म्हणता काका म्हणत असत व त्यांच्या तोंडच्या कधी न संपणाऱ्या देवादिकांच्या आणि भक्तांच्या गोष्टी ऐकण्यासाठी कधी 3 सांजेच्या घटकेला ती कोंडाळा करून बुवांच्या घरी त्यांच्यापुढं बसली की त्यांना वेळेचं भान राहत नसे. उठ, तुझी आई हाक मारते केव्हाची, असं म्हणून एकेकाला हाकून द्यावं लागत असे.
बिंबाच्या आईला वाड्यातल्या साऱ्या बायका दुर्गाताई म्हणत असत, परंतु बिंबाचे सारे सवंगडी बिंबाची आई किंवा ताई म्हणत. आंबे, केळी अशा फळांची केशवबुवांना वानं मिळाली की ताई बिंबाच्या मित्रमैत्रिणींना ती सरळ हाताने वाटून टाकीत. नारळ आणि डाळ घरात आली की किसलेला आंबा घातलेली सुंदर डाळ त्या बनवीत आणि द्रोण दोन भरून मुलांना देत. त्या लहान मुलांना आपापल्या आयांपेक्षा बिंबाची आई अधिक आवडत असे. जिच्याकडे आपल्याला गोडधोड आंबट तिखट वरचेवर खायला मिळतं त्या बिंबाचं घर त्यांना गरिबाचं वाटत नसे. वाड्यातल्या सगळ्या मुलांची बिंबा लाडकी होती याचं हे एक मोठं कारण होतं. ही मुलं कुठेही कोणत्याही खेळात रमलेली असली तरी बिंबा अशी केशवबुवांची आरोळी त्यांच्या कानावर पडली की हरिणांच्या पिल्लाप्रमाणे ती चपापून वर बघत आणि बिंबा तुझे काका आले, काका आले अशी आरोळ्या ठोकीत. बिंबाबरोबर ती 6 जण धावत त्यांना सामोरी जात. मग बिंबाच्या एक सवंगड्याला वाटेला लावून तिला टोळक्यापासून वेगळं करून आपल्या बिराडाकडे घेऊन जाताना केशवबुवांना 1000 युक्त्या कराव्या लागत. कीर्तनातून परत आणला खडीसाखरेचा पुडा त्यांना क्वचितच घरात आणता येत असे, परंतु बिंबावर ममता करणारी ती छोटी बालकं केशवबुवांच्या मनाला मोह पाडीत. पुढचा चौक आणि मागचा चौक यांना जोडणारा एक अरुंदसा अंधारा बोळ होता. त्यातून जलद पावलं टाकताना बाबा लोकांची हालचाल कोणीकडून ऐकू येते त्याचा ते मुद्दाम कानोसा घेत आणि बोळ ओलांडून खालच्या अंगणात पाऊल टाकताना ते मुद्दामच पायऱ्यावर सोटा मोठ्यांदा वाजवीत आणि उंच स्वरात हाक मारीत. बिंबा आज बिंबा अशी हाक मारताना बालगोपालांचं टोळकं धावून येईल अशी केशवबुवांची कल्पना होती. रस्त्यांच्या खाजगी मंदिराच्या उत्सवात त्यांची 7 दिवस रोज संध्याकाळी ओळीनं कीर्तनं असत. तिथलं अखेरीच्या दिवसाचं कीर्तन आटोपून ते परत आले होते. पायरीवर सोटा आपटून बिंबा असं ओरडताना त्यांची नजर सहज वर गेली. शुद्ध दशमीच्या चंद्रानं उधळलेला चंदेरी प्रकाश बकुळीच्या उंच उंच फांद्यांच्या फाटीतून खाली ओघळत होता. बकुळीच्या फुलाने अंगणाच्या ओलसर जमिनीचे श्वास सुगंधमय झाले होते. अंगणाच्या तिन्ही बाजूंच्या पाखातल्या घरातून दिवे मालवले गेले होते. त्यांच्या स्वतःच्या घरातला खुनेचा दिवा नेहमीप्रमाणे पुढच्या खिडकीत ठेवलेला गजातून दिसत होता. केशवबुवांनी अंगणात पावलं टाकता टाकता पुन्हा एकदा वर बकुळीच्या झळाळीकडे पाहिलं. त्यांच्या मनात आलं 10 वाजण्याचा सुमार असेल. बिंबा अजून जागी असण्याचा संभव नव्हता. बोळातून बाहेर पडून अंगणात पाऊल टाकताना देखील बिंबा जागी असेल व आपली वाट पाहत असेल अशी त्यांची कल्पना नव्हती. पण तरी देखील नित्याच्या सवयीमुळे त्यांच्या तोंडून उंच स्वरातील ती हाक बाहेर पडलीच होती. आणि आता अंगण ओलांडून आपल्या दारापुढे ते उभे राहिले तेव्हाही हलक्या आवाजात त्याने हाक मारली, बिंबा. दुर्गाताई दारात आल्या नाहीत. हाकेला उत्तरही मिळालं नाही. काकांना थोडं आश्चर्य वाटलं. हातातल्या सोट्याच्या टोकानं दार ढकलून त्याने आत पाऊल टाकलं. अंगणाच्या बाजूच्या खिडकीत ठेवलेल्या दिव्याचा प्रकाश खोलीत पडला होता. तो अंधुक होता, परंतु त्यात खोलीतल्या नेहमीच्या वस्तू त्यांना दिसल्या. भिंतीजवळ अंथरलेली जुनी मळकी सतरंजी, भिंतीला टेकून ठेवला बिन अभ्र्याचा मळकट तक्क्या, कोपऱ्यात उभा असलेल्या गवसणीतला तंबोरा, एका उंच कोनाड्यात रचून ठेवलेल्या मळकट बासनात बांधलेल्या पोथ्या, दुसऱ्या एका उंच छोट्या कोनाड्यातील दत्ताची तसबीर व तिच्यापुढे अखंड तेवणारं छोटं निरांजन, तिसऱ्या एका कोनाड्यातील पानाचा डबा व एका तबकात ठेवलेलं दौत, बोरूच्या लेखण्या वगैरे साहित्य, भिंतीवर खिळ्याला लटकलेले पंचांग, खुंटाळ्यावरचे कपडे, दांड्यावर वाळत घातलेली धुनी. दुर्गाताईंचा वावर असायचा तो मात्र नव्हता. खोली रिकामी भासत होती. पगडी, रेशीम काठी, उपरणं वगैरे कीर्तनी पोशाख अंगावरून उतरता उतरता कोनाड्यातल्या दत्ताच्या तसबिरीकडे पाहून दत्तगुरू दत्तगुरू म्हणून हळू आवाजात त्यांनी नामस्मरण केलं आणि मग आवाज किंचित चढवून त्यांनी विचारलं,
कुठे आहात हो? बिंबा निजली वाटतं. तरी देखील काही जबाब मिळाला नाही. दुर्गाताईंची चावलही स्वयंपाकघरातून येईना. कुठे शेजारी गेली वाटतं, असा काकांनी तर्क केला. सगळे कपडे उतरून झाल्यावर दांडीवरचा पंजा ओढून त्याने तो कमरेला गुंडाळला. शेंडी झटकली. गळ्यातलं जानवं उडून ताणल्यासारखं केलं आणि उजव्या हाताचा अंगठा फिरवला. मग ते हात पाय धुण्यासाठी स्वयंपाकघरातल्या मोरीकडे जाऊ लागले. परंतु 2 पावलं टाकताच ते दचकून उभे राहिले. कधी न दिसणारं दृश्य त्यांच्या नजरेस पडलं. स्वयंपाकघरातल्या एका भिंतीतल्या खालपट फडताळात देवघर थाटलेलं होतं. पंचायतना पुढची ठेंगणी समयी जळत होती. तिच्या मंद प्रकाशात त्यांना जे दिसलं ते पाहून ते चपापले. देवघरापुढं उघड्या जमिनीवर बिंबाची आई पडली होती. दुर्गाताईंनी उजव्या हाताच्या दंडावर मान टेकलेली होती. गुडघे दुमडून घेऊन अंगाचं मुटकुळं केलं होतं. जणू कसल्या तरी असह्य दुःखानं हैराण होऊन त्यांनी देवापुढं अंग टाकलं होतं आणि त्या दुःखाशी झगडता झगडताच त्यांचा डोळा लागला होता. केशवबुवांना आपली पत्नी अशा विचित्र अवस्थेत कधी दिसली नव्हती. बुवांचा संसार गरिबीचा होता. कीर्तनकार म्हणून त्यांची मोठी ख्याती होती. उत्तम कीर्तनकाराचे सर्व गुण त्यांच्या ठिकाणी होते. कीर्तनाचा पूर्वरंग आपल्या पांडित्यानं ते असा काही सजवीत की त्यांच्या तोंडच्या वेदांती विचारात श्रोते तल्लीन होऊन जात. आणि नंतर ते जे आख्यान लावीत त्यातला करुण रस, भक्तिरस रंगवताना त्यांच्या मिठास, प्रासादिक मधुर वाणीस असा काही विलाप होत असे की सारी सभा सद्गदित होत असे. कीर्तन ऐकावं तर केशवबुवांचं असं लोक म्हणत. कीर्तन करावं तर केशवबुवांचं अशी मोठमोठ्या श्रीमंत लोकात त्यांची कीर्ती होती. परंतु कितीही मोठ्या लौकिकाचा कीर्तनकार झाला तरी त्याची मिळकत कितीशी असणार. बुवांचा संसार गरिबाचाच होता. परंतु केशवबुवा वेदांताची नुसती चरपटपंजरी करणारे नव्हते. विरक्ती आणि समाधान हे 2 गुण त्यांनी आपल्या आचरणात उतरविले होते. ते सदा आनंदात हसत मुख हसत. दुर्गाताईंचा मूळ स्वभाव थोडा निराळा, महत्वाकांक्षी आणि असमाधानी होता. परंतु बुवांच्या सहवासात त्यांचा स्वभाव धर्म पालटला होता. त्या देखील सदैव आनंदात हसत. जगाला तर राहोच, परंतु घरातल्या घरात बुवांना देखील त्यांची चर्या कधी त्रासलेली, चिडलेली दिसलेली नाही. आणि आता त्या देवघरापुढं उघड्या जमिनीवर अंग दुमडून झोपी गेलेल्या दिसत होत्या. बुवांनी खाली जवळ बसून त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा त्यांना वाटलं की झोपी जाण्याच्या आधी त्या खूप खूप रडल्या असल्या पाहिजेत. काका मनातल्या मनात गोंधळून गेले. आपल्या पत्नीला जे असह्य व्हावं असं एखादं दुःख आपल्या संसारात असेल अशी त्यांना शंका आली नव्हती. गरिबी म्हणजे दुःख होय असं त्यांना स्वतःला कधी वाटलंच नव्हतं. आपली पत्नी गरिबीचं दुःख करीत असेल अशी कल्पनाही त्यांना कधी आली नव्हती. सदाचार आणि चारित्र्य सांभाळून राहता आलं की त्यात सुख आहे अशी त्यांची स्वतःची श्रद्धा होती. त्या श्रद्धेचं सामर्थ्य आपल्या पत्नीच्याही ठिकाणी आहे असा विश्वास त्यांना होता. पैशा अडक्याची वाण पुष्कळदा पडे. देणी भागवताना कठीण जाई. कित्येकदा मनाला जे हवं ते म्हणता येत नसे, परंतु जे नको म्हणून सोडावं लागे त्या वाचून संसारातला आनंद काही अडत नसे. ज्याचं देणं थकत असे ती माणसं देखील त्या देण्याची आठवण कधी करीत नसत. बुवांकडचे पैसे बुडवायचे नाहीत असं म्हणत असत. संसारात द्रव्याची कमतरता होती, परंतु लौकिकाची आणि प्रतिष्ठेची मुळी देखील उणीव नव्हती. आणि बिंबासारखी हुशार, चतुर, देखणी, सर्वांना हवी अशी वाटणारी मुलगी म्हणजे तर संसार सुखावर कळसच चढवणारं कन्यारत्न होतं. केशवबुवा अंतर्यामी अत्यंत संतुष्ट होते. आपली पत्नी आपल्यासारखी संतुष्ट असल्याचं त्यांना प्रत्यही दिसत होतं. ज्याची आपल्याला काही कल्पना नाही असं कोणतं असह्य दुःख आपल्या पत्नीला झालं असावं आणि देवापुढं धरणीवर अंग टाकून रडता रडता त्या दुःखाच्या थकव्यानंही ती निजली असावी. त्यांना काही तर्क करता येईना. दुर्गाताईच्या चेहऱ्याकडे निरखून बघत ते काही वेळ स्तब्ध राहिले. मग त्यांचा हात हळूच पुढे झाला.
हातांची बोटं ताईंच्या डाव्या डोळ्यावर प्रेमानं फिरली. शब्दांचा उच्चार करण्यासाठी त्यांचे ओठ हलले, परंतु ते शब्द फुटले नाहीत. त्यांची बोटं ताईंच्या डोळ्यांवरून सरकली आणि डाव्या कानशिलावरून व केसावरून फिरली. त्यांच्या स्पर्शानं ताई जाग्या झाल्या. त्यांनी डोळे किलकिले केले. डावा हात उचलून काकांची बोटं धरून चाचपली, मान वळविली, डोळे पुरते उघडून त्यांच्याकडे पाहिले. दुसऱ्या क्षणी त्या झटकन उठून बसल्या. स्वाभाविक लज्जेनं थोड्या दूर सरकल्या व चपापल्याप्रमाणे पदर नीट करीत त्यांनी विचारलं, केव्हा येणं झालं? एखादा गुन्हा करतानाच पकडल्या गेलेल्या लहान मुलाच्या स्वराप्रमाणे त्यांचा स्वर होता. ज्या अवस्थेत आपण पतीच्या दृष्टीस पडलो त्या अवस्थेत पडायला नको होतं असंच जणू त्यांच्या मनाला वाटत होतं. काका म्हणाले, आत्ता हाच येतो आहे. काकांची नजर झुकून दोन्ही तळवे तोंडावरून फिरवीत ताई हलकेच पुटपुटल्या. कसा डोळा लागला माझा कुणास ठाऊक. त्या त्यांच्यापुढून उठू लागल्या, पण काका म्हणाले, उठू नका, बसा बसा जरा. हातपाय धुवावेत, दशमी ठेवली आहे ती. दशमी राहू दे, मी काय विचारतोय ते सांगा आधी. ते काय विचारणार ते ताईंना ओळखता येत होतं. त्यांनी ते आपल्याला विचारावं ही गोष्ट त्यांना नको होती. त्यांच्या प्रश्नाला जे उत्तर द्यावं लागणार होतं ते आपल्या तोंडातून निघावं अशी त्यांची यत्किंचित ही इच्छा नव्हती. त्या मनातल्या मनात गोंधळून गेल्या. मग विचारावं, आधी हातपाय धुवावेत, मी पाठ मांडते. असं म्हणून उठण्यासाठी त्यांनी उजवा तळहात जमिनीवर टेकला. काकांनी त्यांचा हात पकडला नाही, परंतु हळूच स्पर्श करून ते म्हणाले, उठू नका, बसा. तुमच्याशी बोलल्याखेरीज मला खाणं गोड लागायचं नाही. ताई उठल्या नाहीत, परंतु नजरेला नजर देण्याचा धीर त्यांना होईना. समईतली वाद सरसाविण्याच्या निमित्तानं त्यांनी मान वळविली. काकांनी विचारलं, बिंबा केव्हा झोपली? पुष्कळ वेळ झाला. आज तिचं जेवण इतक्या लवकर आटपलं? न जेवताच ती निजली. असं सांगून ताई किंचित थांबल्या आणि मग एखादी गोष्ट सांगून टाकावी लागणारच तेव्हा ती लवकर सांगितलेली बरी अशा आविर्भावानं माणूस बोलतं त्याप्रमाणे त्या म्हणाल्या, माझ्या हातचा मार खाऊन निजली. काकांनी एकदम आश्चर्याने विचारलं, मारलं तिला? होय. फार? होय. हातातल्या बांगड्या पिचून रक्त देखील आलं. असं सांगताना त्याने आपलं उजवं मनगट पुढं करून दाखवलं. त्यांच्या त्या हातात एकच बांगडी उरली होती. मनगटाच्या अलीकडे 3-4 जागी रक्ताचे डाग दिसत होते. काका स्तब्ध राहिले. त्यांची चर्या गंभीर आणि कष्टी झाली. आता 11 वर्षांची झालेली बिंबा फार हूड होती हे त्यांना माहीत होतं. तिच्या अंगचे गुण जसे कौतुक करण्यासारखे होते त्याचप्रमाणे कित्येकदा तिचा हट्ट आणि लहरीपणा अनावर होत असे हे त्यांना ठाऊक होतं. तिच्या स्वभावातल्या दोषांची झुंज न करता तिला शांत कशी करावी आणि शहाणपणा कसा शिकवावा हे काकांना अवगत होतं. किंवा असं म्हटलं पाहिजे की त्यांचं ती चटकन ऐकत असे. त्याने तिला जवळ घेऊन 4 शब्द सांगितले की तिची समजूत पटत असे. तिच्या हूडपणाचा व हट्टाचा काकांनाही राग येत असे, परंतु ते आपला राग आवरीत. संतापणं, मारणं असल्या उपायाने लहान मुलं सुधारत नाहीत. त्यांच्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष करावं आणि क्षमा करून गोड बोलावं यातच अधिक हित आहे हे तत्त्व त्यांना पटलेलं होतं व त्याप्रमाणे ते वागत. ताईंना तसं वागणं जमत नसे. आपली बिंबा जशी रूपानं सुंदर आहे तशी स्वभावानं प्रेमळ, शांत, सोशिक, समजूतदार व्हावी अशी त्यांची इच्छा असे. ती आता 11 वर्षांची झाली तेव्हा तिला पुष्कळच समज यायला हवा असा त्यांना वाटे. त्या तिला परोपरीच्या गोष्टी शिकवीत, अगदी जवळ कुशीत घेऊन तिच्याशी बोलत. पण कित्येकदा बिंबाचं रुसणं, फुगणं आणि हट्ट त्यांना अगदी मूर्खपणाचा वाटे. मग त्या तिच्यावर खूप रागावत, तिला तडातडा बोलत, शिक्षेची भीती घालीत.
बिंबाच्या इतर हट्टाचं ताईंना काही वाटत नसे, परंतु गरीब आईबापांना पुरविताच येऊ नयेत असे हट्ट ती करू लागली व त्यातून तिचं रुसणं फुगणं निघालं की ताईंची सहनशक्ती व माया संपत असे. पुढच्या चौकातल्या श्रीमंतांच्या मुलींची ख्याली खुशाली दृष्टीस पडल्यामुळं तशीच सुखं आणि तशाच चैनी आपल्या वाट्याला याव्यात असं बिंबाला वाटे. यात तिचा दोष म्हणता येण्यासारखा नव्हता हे ताईंना कळत असे. मोठ्या माणसांना देखील तसं वाटतं, परंतु श्रीमंतांच्या पोरीबाळींना जे शक्य आहे ते आपल्याला शक्य नाही हा विचार बिंबाला समजायला हवा असं त्यांना वाटे. त्या तिला म्हणत, आता तू लहान का आहेस? आमच्या वेळेस तुझ्या वयाच्या मुलींची लग्न होत असत. बिंबाला ती समजूत पटत नसे. ताई संतापानं तिच्यावर तोंड सोडीत. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात.